मिरज एसटी आगारात सहाय्यक वाहतूक निरीक्षक असणाऱ्या शाहिद भोकरे या अधिकाऱ्याने शासनाची 13,923 रुपयांची फसवणूक केली। या प्रकरणी या अधिकाऱ्याला दोषी धरण्यात आले। मात्र त्या दोषी अधिकाऱ्याला एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली नाही। याबाबत शिवसेना उभाटा जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांनी आज लेखी निवेदन दिले। दोषी अधिकाऱ्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा 12 मार्च रोजी एसटी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर शंखध्वनी बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। महाराष्ट्र शासनाची अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, अमृत भारत योजना यानुसार 75 वर्ष व त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत व अमर्याद प्रवासाची सुविधा दिली। सदरची योजना पूर्णपणे मोफत असताना दिनांक 28 जुलै रोजी मिरज बस डेपोमधील कोल्हापूर मिरज एसटी मधील मशीनद्वारे या सहाय्यक वाहतूक निरीक्षकाने जवळ 153 तिकिटे काढून शासनाची जवळपास 14,000 रुपयांची फसवणूक केली। या घटनेची एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून चौकशी करण्यात आली। यांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आलाय। मात्र या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्याला पाठबळ असल्यामुळे त्याच्यावर अद्याप कारवाई झाली नाही। असाच प्रकार उदगीर बस डेपोमध्ये काही महिन्यांपूर्वी झाला होता। यात मात्र वाहकाला तातडीने निलंबित करण्यात आले। मात्र मिरजेत अद्याप कारवाई झाली नाही। त्यामुळे शिवसेना उभाटा आता आक्रमक झाले। आज आम्ही विभाग नियंत्रक सांगली सन्माननीय डीसी साहेब यांना आंदोलनाचं पत्र दिलेलं असून ज्येष्ठ अमृत योजना जी महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे, जे अर्ध तिकीट किंवा विनामूल्य तिकीट आहे, मिरजेचे एसटी डेपोचे अधिकारी शाहिद भोकरे यांनी कोल्हापूरहून आलेली जी एसटी होती त्या एसटीचं वाहकाकडून मशीन घेऊन स्वतःच 14,000 रुपयाची तिकीटं फाटलेली आहे, बोगस तिकीटं। तर असं सांगली जिल्ह्यामध्ये बरेचसेच डेपो आहेत। त्या शाहिद भोकरेने फक्त मिरजेत एका दिवसात 14,000चा अपहार केला असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या एस टी डेपोमध्ये अशा पैशाचा शासनाची फसवणूक करायचा प्रकार केलेला आहे याची सखोल चौकशी व्हावी म्हणून डी सी साहेब यांना आम्ही आज पत्र दिलं आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं आहे की दिनांक 12 तारखेच्या आत तुम्ही त्याच्यावर तडकाफडकी कारवाई करावी आणि जर आपण कारवाई नाही केली तर डी सी ऑफिसच्या दारामध्ये आम्ही येऊन शंखध्वनी म्हणजे डी सी साहेबांच्या नावानं नुसतं बोंबलाचा कार्यक्रम या ठिकाणी करणार आहे असं मी यांना निवेदन दिलेलं आहे आणि शाहिद भोकरेवर कडक कारवाई करावी ही आमची डी सी साहेबांना विनंती आहे।